आणि आज सकाळी 10:30 वाजता 2 पार्सल आले होते. हाय, मी मगाशी तुम्हाला म्हणाली होती की मी जे ऑनलाईन ड्रेस मागवले ते कुकर पण रेडी झालेलं आहे आणि माझी मस्त अशी दोडक्याची आमटी पण रेडी आहे. तर नमस्कार मंडळी, मी मायागुरी ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 1:15 झालेले आहेत आणि केतू जस्ट आता स्कूलमधून आलेली आहे आणि आमच्या दोघींसाठी मस्त अशी भात आमटी बनवलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोडक्याची मस्त अशी आमटी बनवलेली आहे. साईडला भात लावलेला आहे. तर सकाळी नाश्त्यामध्ये इडली फ्राय बनवली होती आणि ती इडली फ्राय खाल्ल्यामुळे आमचं पोट गच्च झालं होतं. त्यामुळे दुपारच्या जेवणात मी विचार केला की आपण आज भात आमटीच खाऊया. मस्त अशी दोडक्याची आमटी आणि भात. तर केतूला विचारलं तर केतू म्हणाली ओके, आणि संध्याकाळी मग मी चपाती वगैरे बनवेन. तर त्याचबरोबर केतूने थोडंसं ताक पण बनवलेलं आहे. तिला ताक प्यायला खूप आवडतं, त्यामुळे तिने झटपट असं ताक पण बनवलं आहे. आणि ते तुम्ही बघू शकता मस्त असं ताक बनवलं आहे आणि तिने ताक थोडंसं पिलंसुद्धा. आणि आज सकाळी 10:30 वाजता 2 पार्सल आले होते आणि त्या पार्सलमध्ये काय आहे ते मी थोड्या वेळात तुम्हाला दुपारी वगैरे मी शेअर करेन काय आहे त्या पार्सलमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे 2 पार्सल आलेले आहेत. तर आता इथे कुकर पण रेडी झालेला आहे आणि माझी मस्त अशी दोडक्याची आमटी पण रेडी आहे. तर गॅस बंद करते आणि कुकर थंड व्हायला अजून 5 मिनटं लागतील. त्यामुळे 5 मिनटानंतर आम्ही जेवायला वाढून घेतो. आता केतूला आणि मला जेवायला वाढून घेते. मस्त गरमागरम भात आणि ते मस्त दोडक्याची आमटी. बघताच तोंडाला पाणी सुटलंय. केतू तुला चमचा हवाय? चमचा हवाय काय? तर केतूचं ताट रेडी आहे. केतूला जेवायला देते. घे केतू. ए बाळा ये, हात धु. आणि आता इथे मी माझ्यासाठी ताट वाढून घेतलेलं आहे. तर चला मंडळी, आता आम्ही जेवून घेतो. तर माझं आणि केतूचं जेवण झालं आणि आता विचार केला की आपल्याला जे सकाळी पार्सल आले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे 2 पार्सल आलेले आहेत जे की अजिओवरून आलेले आहेत आणि या पार्सलमध्ये मी ड्रेसच मागवले होते. आय थिंक तेच असतील. तर मला वाटतं 2 ते 3 ड्रेस मागवले होते वाटतं. आता मला माहिती नाही ह्याच्यामध्ये 2 आहेत का 1 आहे. तर आपण उघडून बघूया. याच्यामध्ये तर एकच असणार. कलर तर छान वाटतंय. थोडा अजून मला डार्क पाहिजे होता. ओके, इतके वाटते. तर अशा पद्धतीने मी थोडेसे गाऊन टाईपमध्येच मागवले. तर हा आय थिंक कितीला आहे मला माहिती नाही आहे. नंतर बघेन मी याची प्राईस काय आहे वगैरे. तर हा अशा पद्धतीने आहे. छान वाटते. मटेरियल तर मस्त वाटते मला आणि बाह्या पण मस्त आहेत. म्हणजे थोड्याशा लॉंग पाहिजे मला. ठीक आहे. तर आता मी हा तुम्हाला वेअर करून दाखवते. तर हा बाजूला ठेवते आणि आता दुसरं पार्सल ओपन करून बघते. पॅकिंग छान केलेलं आहे आणि कात्री लावताना भीती वाटते. वा, याच्यातच दोन्ही आहेत. मला आधी वाटलं म्हणजे 3 टोटल ड्रेस मागवले होते. तर एका इथे 2 पार्सल त्यांनी पाठवले. तर बघूया आता.
हा आहे दुसरा गाऊन आहे. बापरे, कमरेत होईल की नाही माहिती नाही मला. इलॅस्टिक आहे, अशा पद्धतीने इलॅस्टिक आहे. तर बघूया आता हा कसा दिसतोय. मटेरियल छान आहे, मस्त आहे मटेरियल. तर हा दुसरा, आणि आता तिसरा ओपन करून बघूया. हा पण ब्ल्यू कलरच झाला आहे, पण थोडा शेड वेगळी आहे, दोघांची डिझाईन वेगळी आहे. अरे बापरे, आता इथे कमरेत होईल की नाही. स्ट्रेचेबल आहे पण माहिती नाही आता कसं. वेअर करून बघितल्यावरतीच कळेल मला. छान वाटत आहेत. तर चला, हे तिन्ही ड्रेस मी वेअर करून बघते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हाय, मी मगाशी तुम्हाला म्हणाली होती की मी जे ऑनलाईन ड्रेस मागवले ते तुम्हाला वेअर करून दाखवते. तर आता मी त्यातला पहिला घातलेला आहे आणि हा ड्रेस जो आहे तो खूप छान आहे आणि वन पीसमध्ये आहे. याचा कलर नेव्ही ब्ल्यू आहे. तर खूप छान वाटलं मला. आणि याच्या बाह्या पण मस्त लांब आहेत, मला जशा पाहिजे होत्या तशा. आणि याचा नेकसुद्धा, म्हणजे हा नेक जो आहे तर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, व्ही शेपमधला. तर मला तो खूप आवडला, खूप छान आहे. आणि पाठीमागे गळा वगैरे नाही आहे, फुल आहे. ड्रेसमध्ये मला खूप कम्फर्टेबल वाटतं आहे. तर बेस्ट आहे. तर हा ड्रेस मी ठेवणार आहे. आणि मी असंच ठरवलं होतं की जे ड्रेस मला आवडणार नाही ते मी परत करणार आहे, परंतु मला हा ड्रेस खूप आवडला आहे. तर माझ्यासाठी 100% आहे या ड्रेससाठी. तर खूप छान आहे. तर तुम्हाला जर का हा ड्रेस आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का हे ड्रेस छान छान ड्रेस घ्यायचे असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देते, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर चला, आता मी दुसरा ड्रेस वेअर करून दाखवते. तर आता हा दुसरा पीस आहे, हा पण वन पीसच आहे आणि याचा कलर आहे आमसुली कलर. तर खूप छान आहे. मला आधी हा जरा थोडासा डार्क वाटत होता, परंतु थोडासा लाईट कलर आहे, पण तरीसुद्धा खूप छान दिसतो आहे. जो नेक आहे तो जरा थोडासा डीप आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. स्लीव्ज वगैरे खूप छान आहेत, पण हे स्लीव्ज अजून मला थोडेसे जरा मोठे हवे होते, परंतु असे पण खूप छान दिसत आहे आणि एकदम स्ट्रेचेबल आहेत. हां, हे बघा, कमरेमध्ये पण हा थोडासा स्ट्रेचेबल वाटतो आहे मला. आणि तुम्हाला जर का टाईट वगैरे करायचं असेल तर इथे नॉट आहे. तर छान आहे हा सुद्धा. ह्याला पण बऱ्यापैकी घेर आहे. आणि हा वन पीस पण मला खूप आवडलेला आहे, खूप छान आहे. तर हा सुद्धा मी ठेवणार आहे. तर हा आहे तिसरा वन पीस आणि हा सुद्धा खूप छान आहे. आता ह्याचा कलर पण सेम अगोदरचा जो मी ब्ल्यू कलर दाखवला तोच आहे, नेव्ही ब्ल्यूच आहे. थोडा नेव्ही ब्ल्यू वाटतो आणि थोडंसं जरा मध्ये व्हाईट असं शेड आहे. तर ह्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. बाकी हा ड्रेस पण खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप छान आहे, मस्त आहे. इथे स्ट्रेचेबल आहे, म्हणजे आपली इथे कंबर जर का थोडीफार कमी जास्त असेल तर इथे ॲडजस्ट होतं आणि ह्यामुळे मला हे खूप आवडलं. स्ट्रेचेबल आहे आणि याचा नेक जो आहे तो व्ही शेपचा आहे. तर हा पण खूप छान वाटला आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे. तर खूप छान आहे हा पण आणि ह्याला भरपूर घेर आहे, बघू शकता, मस्त आहे. आणि ह्याचे स्लीव्स पण खूप छान आहे. तर तुम्हाला हे माझे तिन्ही वन पीस कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडले असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हाला या तिन्हीपैकी कुठला जास्त ड्रेस आवडला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यामुळे आता मला तर तिन्ही ड्रेस आवडले, त्यामुळे हे तिन्ही ड्रेस मी ठेवणार आहे. मला जर का ह्या तिन्हीपैकी कुठलेही ड्रेस आवडले असेल आणि तुम्हाला जर का ह्यापैकी ड्रेस घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. तर सध्या सेल चालू आहे, त्यामुळे अफोर्डेबल प्राइजेसमध्ये हे ड्रेस मिळतात. मला आवडले तर तुम्ही नक्की घ्या. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.